भंडारा जिले के लाखांदूर से विकास की बड़ी और ऐतिहासिक खबर सामने आई है, जहां डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जयंती के पावन अवसर पर शहर को मिला आधुनिक प्रशासनिक भवन और इसके लोकार्पण के साथ विकास के नए अध्याय की शुरुआत हो गई। लाखांदूर में आयोजित भव्य कार्यक्रम में महाराष्ट्र सरकार के वरिष्ठ मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ने फीता काटकर केंद्रीय प्रशासनिक भवन का उद्घाटन किया। इस दौरान पालक मंत्री डॉक्टर पंकज भोयर, सांसद फुक्के, वरिष्ठ नेता नाना पटोले, कलेक्टर सावन कुमार और पुलिस अधीक्षक नरुल हसन समेत कई गणमान्य लोग मौजूद रहे। एक ही छत के नीचे कई सरकारी दफ्तर। नए प्रशासनिक भवन की सबसे बड़ी खासियत यह है कि अब विभिन्न शासकीय विभागों के कार्यालय एक ही परिसर में संचालित होंगे। इससे आम नागरिकों को अलग अलग दफ्तरों के चक्कर नहीं लगाने पड़ेंगे। इस आधुनिक ग्रीन बिल्डिंग में कॉन्फ्रेंस हॉल, वीडियो कॉन्फ्रेंसिंग सुविधा और 120 सीटों वाला अत्याधुनिक सभागार बनाया गया। कार्यक्रम के दौरान मंत्री बावनकुळे ने जिले में धान खरीदी की स्थिति पर जानकारी देते हुए कहा कि करीब 60% खरीदी का कार्य बाकी है, जिससे जल्द पूरा किया जाएगा। उन्होंने साफ कहा कि भूमि अधिग्रहण में किसानों के साथ किसी भी प्रकार का अन्याय नहीं होने दिया जाएगा और समृद्धि महामार्ग किसानों की आर्थिक तरक्की का नया रास्ता बन गया। इस मौके पर लाखांदूर पुलिस थाने के नए भवन और आधुनिक सीसीटीवी कंट्रोल रूम का भी उद्घाटन किया गया। शहर की सुरक्षा के लिए 48 बुलेट कैमरे और 4 PTZ कैमरे लगाए गए। पुलिस विभाग द्वारा ग्रामीण विद्यार्थियों के लिए दिशा प्रोजेक्ट के तहत अध्ययन कक्ष भी शुरू किया गया, जहां एक समय में 48 छात्र प्रतियोगी परीक्षाओं की तैयारी कर सकेंगे। लाखांदूर में प्रशासनिक सुविधाओं के विस्तार, सुरक्षा व्यवस्था के आधुनिकीकरण और विद्यार्थियों के लिए नई पहल ने जिले के विकास को नई रफ्तार दे दी है। अब सवाल ये है, क्या लाखांदूर जल्द ही विदर्भ का नया मॉडल टाउन बनकर उभरेगा? माननीय नानाभाऊ पटोलेजींनी सुरुवातीला हा प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन का उशिरा झालं, तर माननीय मुख्यमंत्रीजी स्वतः या उद्घाटनाला येणार होते, पण या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की एक पुढचा जो कार्यक्रम नानाभाऊ तुम्ही सांगितला आहे, या ठिकाणी प्रणय फुकेजी, माननीय पंकज भोयरजी, आपले या ठिकाणी बाळा काशीवरच्या काळापासून जो प्रश्न या ठिकाणी आहे की लाखांदूरला 100 बेडेड हॉस्पिटल व्हावं, याकरता मी नक्की माननीय मुख्यमंत्रीजीकडे तसा या ठिकाणी आपण जो प्रस्ताव मांडलेला आहे विधिमंडळात नानाभाऊ तुम्ही मांडलेला आहे, मी त्या ठिकाणी होतो, पण निश्चितपणे मुख्यमंत्रीजी लाखांदूरला येणारच आहे। पण मला त्यांनी सांगितलं की आता जास्त वेळ करू नका, 14 एप्रिलला तरी या तहसील कार्यालयाचं, प्रशासकीय कार्यालयाचं उद्घाटन करा, म्हणून त्या ठिकाणी मला या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांनी सूचना दिली। आज या ठिकाणी आपण त्याचं उद्घाटन करतोय। माननीय एसपीने या ठिकाणी सांगितलं की आपलं जे पोलीस स्टेशन उद्घाटन केलं आहे, खरं तर एक ISO पोलीस स्टेशन, या पोलीस स्टेशन मध्ये बीड वाईज, जमदार वाईज त्या ठिकाणी त्यांचे कार्यालय आहे। या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने एक नवा अध्याय सुरू झाला आहे। या ठिकाणी जेव्हा सीसीटीव्ही सर्व्हिलन्स मी बघितलं, फक्त 55 लाख रुपयामध्ये लाखांदूरच्या सर्व घरांना, सर्व चौकांना पोलीस स्टेशन मध्ये त्या ठिकाणी समोर आणून, म्हणजे रात्री 2 वाजता जरी माझी बहीण रस्त्याने एकटी गेली, कोणाची वाकडी नजर करण्याची हिंमत होणार नाही, असं सीसीटीव्ही सर्व्हिलन्स या ठिकाणी 55 लाख रुपये देऊन माननीय पालकमंत्रीजी, आपल्या सरकारने, आपल्या एसपीने या ठिकाणी करून घेतलं। माननीय नानाभाऊ या ठिकाणी आज सीसीटीव्ही सर्व्हिलन्सची गरज काय, जसं पटोलेजींनी सांगितलं, MD, ड्रग्ज, गांजा, सट्टा, दारू, जुवा, ह्या ज्या अवैध व्यवसाय, गोमांस, गोवंश, ह्याची अवैध तस्करी आहे। काल आता 5.5 कोटीचं कोकेन आता आपण ट्रेनमध्ये पकडला। खरं तर देवेंद्र फडणवीसचं सरकार, आपलं सरकार हे लोकाभिमुख काम करताना अवैध व्यवसायाला त्या ठिकाणी या ठिकाणी आळा आणण्याकरता पटोलेजी आपण त्या ठिकाणी अधिक कायदे मजबूत करून, आणि पहिल्या काळात तर पकडलंच जायचं नाही, पण आता आपलं सरकार यावर कसून काम करत आहे। तुम्ही विश्वास ठेवा की देवेंद्र फडणवीस सरकार हे निश्चितपणे या संपूर्ण गुन्हेगाराला जेरबंद करून त्यांना त्या ठिकाणी मोका MPDAच्या माध्यमातून या तालुक्यातनं, या जिल्ह्यातनं हद्दपार करण्याची योजना आपल्या सरकारने केली आहे। मी एसपीला सूचना करेल की जेवढे गोवंश तस्करी करणारे आहेत, सट्टा, जुवा, दारू, रेती, सँड, हे जे माफिया आहेत, यांना सरकारचं काही त्या ठिकाणी या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्याप्रमाणे विधिमंडळामध्ये सांगितलं की जो कर्मचारी अशा अवैध व्यवसायात दिसेल
त्यांना नोकरीतनं बळतर्फ करण्याची योजना सरकारने तयार केलेली आहे. सस्पेंड नाही, बळतर्फ करण्याची. आणि म्हणून मी या ठिकाणी सांगतो, तुम्हाला जर असं वाटत असेल की आमच्या गावात जुवा आहे, सट्टा आहे, दारू आहे, एक साधा SMS माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजीला केला. डायरेक्ट ओपन त्यांचा मेसेज आहे. 24 तास मेसेजवर आहे. मी 24 तास मेसेजवर आहे. मला एवढं सांगितलं की हे गाव आहे, इथे दारू आहे, इथे सट्टा आहे, इथे जुवा आहे, इथे तस्करी आहे, इथे गोहत्या आहे, जे काही तुम्ही सांगाल. फक्त मला तुमचं नाव आम्ही सांगणार नाही. भंडारा जिल्ह्याच्या सर्व जनतेला मीडियाच्या माध्यमातून सांगतो, ज्यांनी अवैध व्यवसायाचा पर्दाफाश केला त्यांचं नाव जाणार नाही, ते गोपनीय राहील. तुमच्या जीवाचं रक्षण करणे ही आमची जबाबदारी आहे. आणि म्हणून लाखांदूरच्या पोलीस स्टेशनचं उद्घाटन करताना एक आपण नवीन अध्याय सुरू केला आहे. खरं तर या इमारतीमध्ये हा लोकार्पण करण्याचा सोहळा एवढा पुरता नाही आहे, तर या परिसरातली कायदा सुव्यवस्था अधिक बळकट करणे. गुन्हेगार जर एखादा आता लाखांदूरमध्ये एखादा हद्दपार MPDA व्यक्ती आला म्हणजे त्यांची सोय, त्यांची या CCTV सर्व्हिलन्स मध्ये नवीन काय, एखादा गुन्हेगार जर लाखांदूरमध्ये आला तर पोलीस स्टेशन मध्ये रिंग वाजणार आहे. आणि पोलिसांना तो गुन्हेगार जेरबंद करण्याकरता एक मोठी व्यवस्था या ठिकाणी CCTVच्या माध्यमातून करण्यात आली आहे. आम्ही सावनेरमध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये ही व्यवस्था केली. लाखांदूरची बाउंड्रीमध्ये जर गुन्हेगार कोणी आला आणि त्याचा रेकॉर्ड पोलीस स्टेशनला आहे तर पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरनं त्या CCTV सर्व्हिसला जोडला गेला आहे. एखादा खुंखार आरोपी जर लाखांदूरला आला तर पोलिसांच्या इन्स्पेक्टरच्या चेंबरची रिंग वाजणार आहे की असा असा आरोपी या ठिकाणी आला आहे. आणि त्यामुळे ही आधुनिक व्यवस्था या ठिकाणी करण्याचं काम देवेंद्र फडणवीस सरकारच्या माध्यमातून पंकज भोयरजी आपण या ठिकाणी केलं. खरं तर आपली पोलीस यंत्रणा या राज्यामध्ये देशामध्ये अनेक खाते महत्वाचे आहेत. केंद्रातलं मोदीचं सरकार, देवेंद्र फडणवीसचं सरकार, या डबल इंजिन सरकारमध्ये वेगवेगळे खाते जरी असले तरी 2 खात्याला अत्यंत महत्वाचं आहे. एक खातं आहे जे गृह खातं, जे पोलिसांचं खातं. त्या खात्याच्या माध्यमातून झोपून उठल्यापासून झोपतपर्यंत तुमच्या जीवाचं रक्षण करण्याची जबाबदारी सरकारची आहे. आधी जनतेच्या जीवाचं रक्षण करणे सरकारची प्राथमिकता आहे. आणि म्हणून याकरता पोलीस खातं काम करत आहे. आणि पोलीस खातं अत्यंत सक्षमपणे माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये चालत आहे. खरं तर हा समाजाचा आधारस्तंभ आहे. आणि म्हणून या ठिकाणी पोलिसांच्या विभागाच्या आधुनिकीकरणावर आपल्या सरकारने भर दिलेला आहे. अत्याधुनिक सुविधा, CCTV प्रणाली, तांत्रिक साधने, डिजिटल प्रणाली, यामुळे पोलिसांची कार्यक्षमता वाढणार आहे. आणि यामुळे गुन्हेगारी नियंत्रित आणण्याचं काम पडोळेजी तुम्ही आज आमच्यासमोर मांडलं आहे. आम्ही काय असेच जाणार नाही आहे. तुम्ही ज्या गोष्टी मांडल्या अवैध व्यवसायाच्या, यावर सरकार नक्की काम करेल. आणि या जिल्ह्यामधले जी एखाद्या वेळी जर पोलिसांच्या आडून किंवा पोलिसांच्या नजरेत असेल, मला याबद्दलची माहिती घेईल मी, पण निश्चितपणे जर अवैध व्यवसाय या जिल्ह्यात चालू आहे याचा जो जनतेने आम्हाला तुम्ही तर फीडबॅक दिलाय, पण जनतेला माझी विनंती आहे की तुम्ही फक्त साधा एक SMS टाकून सोडून द्या. बाकी सरकारची जबाबदारी आहे. कारण सरकार काही सर्व ठिकाणी जाऊ शकत नाही. सरकार काही पांटेलावर चौकात रोज लक्ष देऊ शकत नाही. आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजीच्या जयंती दिवशी हीच प्रेरणा आहे की अन्यायाविरुद्ध, अत्याचाराविरुद्ध आवाज उचलला पाहिजे. जे या ठिकाणी आरोपी आपल्या भागात येऊन दारू, जुवा, सट्टा चालवत असेल, MD चालवत असेल, शाळेच्या विद्यार्थ्यांना खराब करत असेल, शाळेच्या विद्यार्थ्याला बिघडवत असेल, अशा लोकांना त्या ठिकाणी जेरबंद करणे, याकरता माझी विनंती पोलीस आयुक्तांना आहे, पोलीस एसपींना, की जेवढ्या शाळा आहेत त्याची तपासणी केली पाहिजे, जेवढे कॉलेजेस आहेत त्याची तपासणी केली पाहिजे, तिथल्या मॅनेजमेंटशी बोलून तपासणी केली पाहिजे. गरज पडली तर त्या शाळेचं CCTV सर्व्हिलन्स हे आपल्या पोलीस स्टेशनला जोडलं पाहिजे. कारण शाळामध्ये CCTV सर्व्हिलन्स करणे आणि ते आपल्या पोलीस स्टेशनला इंटिग्रेट करणे हे सुद्धा महत्वाचं कार्य या ठिकाणी करण्याची जबाबदारी. आणि याकरता जर पैसा लागत असेल तर मी पालकमंत्री पंकज भोयरला सांगेल, ते स्वतः गृहराज्यमंत्री आहेत, आपल्याला 5-10 कोटी रुपये गेले चालतील, पण या जिल्ह्यातल्या सर्व शाळा त्याचं CCTV सर्व्हिलन्स पोलीस स्टेशनला इंटिग्रेट करून टाका, जेणेकरून या ठिकाणी कुठली MD या ठिकाणी चालणार नाही. भंडारा से न्यूज फर्स्ट के लिए संवाददाता किशोर गडकरी की खबर.
हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम। आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट। ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास। सच, साहस और विश्वास। अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं। और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें।